हॅलो, नमस्कार. म्हणलं जय शिवराय. बोला ना भाऊ. सुनील भाऊ, कसं झालं आपलं आंदोलन? आंदोलन बऱ्यापैकी झालं ना. हाव का? किती वेळ होतं अटक? किती वेळ केलं होतं? अटक त्यांनी ठेवलं होतं 1 तासभर जवळपास. हा 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 हा, त्याचं म्हणणं होतं की तुम्ही निवेदन नाही दिलं, येऊ नाही दिलं, तेऊ नाही. अहो, निवेदन किती बरं, म्हणजे किती दिवस देणार आपण निवेदन? हा 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 जरांगे पाटलाची तब्येत एकदम चिंताजनक झालेली. 8 दिवसापासून तो माणूस डायरेक्ट असा धरणीला लोळून घेतोय. बरं, तरी काय पण मागणी काय तुमचं? काय म्हणणं काय नेमकं? ओबीसी मधून भेटावं का? मागणी काय आहे? सरळ सरळ सगळ्या याला माहिती ना, हा, हा. सगळ्या सिस्टमला माहिती आहे काय मागणी इथं. हा, तो पाटील, जरांगे पाटील एकदा शेवटच्या टप्प्यात हे झालेलं आहे द्यायचं. हा 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 हे सरकार कुठल्याच प्रकारे दखल नाही घेऊ राहिलं. हा 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 काय आहे, जे आपले सगळं हा. सर्व मराठी बांधव आहे ना, त्यांनी हे राजकारण युती हे बाजूला ठेवून काहीतरी आपल्या समाजाप्रती थोडंफार तरी काहीतरी तळमळ करायला हवी. जरांगे पाटील जीव जातोय है की नाही तिकडे त्या माणसाचा? फक्त माणूस विचार करा ना साहेब, आपण एक दिवस नाही राहू शकत उपाशी. 8 दिवस झाले बिना अन्न पाण्याचा माणूस तिथं आहे. कुठलाच मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, सरकारचा कोणीच माणूस नाही. बरं, तो उपोषणाची दखल घ्यावी. जाफराबाद पोलिसांनी तुम्हाला अटक केल्यानंतर काही तुमचा छळ वगैरे केला का? कशी वागणूक कशी दिली तुम्हाला? आणि आता वागणूक काय ते त्यांनी हेच केलं मुस्लिम सारखंच. पण मग हा 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 हं. काही पोलिसांनी काही अशी वाईट वागणूक दिली नाही ना? नाही ना, वागणूक नाही दिली पोलिसांनी वाईट. पण मग त्यांनी आत टाकलं, हे जर निवेदन द्यायचं होतं, असं करायचं होतं, तर थोडी हाम देऊन. हा 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 म्हणजे आपण निवेदन किती दिवस देणार आपण? पोलिसांचा काही दोष नाही त्याच्यात, पण काय महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणजे दडपण आणताय ना मराठा आंदोलकांवर, आहे की नाही? पण आपण निवेदन किती वेळेस देणार? निवेदन देऊ देऊ हे लोक काय चिवडा खाते का काय निवेदनावर? निवेदन द्यायचा विषयच नाही राहिला ना साहेब. किती दिवस का देणार आहे निवेदन? लढा का आजचा आणि कालचा थोडा. हा 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 मग म्हणजे पोलिसांचा काही दोष नाहीये, पण गृहमंत्र्याच्या आदेशानुसार ते काम करताय खाली, है की नाही? हे सरकार त्या आंदोलनाची दखलच नाही घेऊ राहिलं ना. हा 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 मग छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नंतर आपल्या मराठा समाजाला जरांगे पाटलाच्या रूपाने एक दैवतच भेटलं, आहे की नाही? दैवतच भेटलेलं आहे. आणि त्यासाठी आपण हे करायला नको का? यायला निवेदन द्यावी. निवेदनाची किती किती दिवस वाट पाहणार आहे? आतापर्यंतच्या निवेदनाचे काय इनपुट भेटलंय आपल्याला? आपल्या समाजासाठी काय इनपुट भेटलं आतापर्यंत जे निवेदने दिलेली आहे आपण? आणि तुम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये केव्हापासून सक्रिय आहात? कोपर्डी हत्याकांडापासून. कोपर्डी हत्याकांड. तर कोण वाटतं तुम्हाला हे मराठ्यांच्या विरोधात? कोण वाटतं नेमकं राज्य लेवलला वगैरे? त्याच्यात आपण कसं सांगू शकतो? हा 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 तरी ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित आंदोलन वगैरे केलं. काही केस वगैरे बनली का तुमच्यावर जाफराबाद पोलीस स्टेशन मध्ये? केस बनत होती, त्यांनी नोटीस दिलाय आम्हाला. हा हा बघू आता पुढचं काय होतं काय नाही तर. हा हा तुमच्या सोबत कोण होतं? विकास जाधव म्हणून होते ना? हो, भोकरदन शहराचे विकास जाधव होते, मराठा समन्वयक. बरं सुनील भाऊ, काही दबाव वगैरे तुमच्यावर आता सध्या? सध्या तर काही नाही, पण मग काय सांगल्या जात नाही. आता त्यांनी दिली नोटीस, नंतर काय करते काय नाही बघू आपण. जाऊ, मराठा इतका गांडूची अवलाद नाही. हा हा तेवढं आहे म्हणा. चालेल साहेब, फोनवर आला, बोलतो तुम्हाला. हो 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 चांगलं हिमतीने लढले बरं का सुनील पंडित तुम्ही. चालेल, धन्यवाद. ठीक आहे. हो हो